हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर बरेच दिवस कॉमेंट्स येत होते, जिजा सालीवर कर. माझा लास्ट पॉडकास्ट तुम्ही ऐकला का? जे छाचू आई पडले होत्या त्याच्यावरती मी पॉडकास्ट केला होता, तर तो नक्की ऐका. खूप छान पॉडकास्ट झालेला. बट अनफॉर्च्युनेटली माहिती नाही त्यावेळेला नवरात्री वगैरे चालू होत्या, त्यामुळे त्याला व्ह्यूज नाही तितके हवे तितके मिळाले. कारण मे बी लोक बिझी होते आणि त्यावेळेला थोडंसं व्ह्यूज थोडे डाऊनच होते. कारण सणवार असले की लोक बिझी असतात, एवढं काही पॉडकास्ट वगैरे ऐकायला वेळ नसतो. सो आय कॅन अंडरस्टँड अँड इट इज ॲब्सोल्युटली फाईन. बट नक्की ऐका तो पॉडकास्ट, कारण तो खूप छान पॉडकास्ट झालेला होता आणि मला असं वाटतं की तुम्ही तो ऐकावा. तर त्याची जी लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये आज देईन आणि नक्की ऐका आणि मग मला सांगा तुम्हाला आवडला की नाही तो पॉडकास्ट. आणि आजचा पॉडकास्ट आपण सुरू करूया. आता एकच गली गली में शोर है, BMW का कौन चोर है, चोरी की BMW. म्हणजे चोरीची तशी लिटरली म्हणायला गेलं तर चोरीची नाही, बट खोटी खोटी स्वतःच्या नावावर इतका हाईप क्रिएट केलं की काय होणार आहे बघत राहा, खूप मजा येणार आहे आणि गेस करा. एकतर याचा गेस गेम आहे ना, नेवर एंडिंग आहे. फालतू गोष्टीला काहीतरी गेस करायला सांगत असतो, उगाचच हवा करतो, उगाचच नको तिथे काहीतरी असं बडबडत बसतो वेड्यासारखा. कंटिन्युअसली बडबडतो, कंटिन्युअसली. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं तर हा अननेसेसरी बडबडतो आहे, काही गरज नसताना उगाचच. ह्याला स्वतःला पण माहिती नसतं काय बोलायचं आहे, किती बोलायचं आहे, आता बोलणं नेसेसरी आहे का नाही आहे. बट जस्ट टू स्ट्रेच द लेंथ ऑफ द व्हिडिओ, हा उगाचच काहीतरी आणि ॲक्टिव्ह असं काहीतरी पार्टिसिपेशन आहे असं दाखवण्यासाठी. कारण कॉन्टेंट काहीच नाही आहे, झिरो कॉन्टेंट आहे, त्यामुळे दाखवणार तरी काय. सो काहीही बडबडत राहायचं. जसं की व्लॉगच्या सुरुवातीलाच हा दातविचकीला घेऊन उभा होता आणि इंट्रोडक्शन देत होता. दातविचकी तेवढ्यापुरती खोटं खोटं हसते आणि असं दात फाकून, आपलं ओठ फाकून, दात कसे फाकणार, ओठ फाकून काहीतरी असं उगाचच बळच हसून इंट्रोडक्शनमध्ये सामील होते. आणि बस मध्येच ती अशी डिसइंटरेस्टेड होते आणि मध्येच निघून जाते आणि मध्येच तिला इंटरेस्ट नसतो. त्याआधीच ती थोडीशी विचारात होती. तुम्ही बघितलं तर व्लॉगच्या स्टार्टिंगला जेव्हा हे दोघं बसलेले आणि बाकी सगळे तयार होत होते जाण्यासाठी, तर त्यावेळेला हे दोघं, तेव्हा दातविचकी थोडीशी टेन्शनमध्ये होती. दातविचकीला मला वाटतं कुठेतरी ते म्हणाल आहे की ही गाडी आपली नाही आहे. तसं म्हणायला तर आपलं म्हणजे फॅमिलीतच आलं आहे आणि फॅमिलीमध्येच, तर फॅमिलीचं म्हटलं तर आपलंच. पण तसं जे आपण म्हणतो ना की आपण स्वतः ओन करतो आहे किंवा वाटेल तेव्हा आपल्याला यूज करता येईल, माझी कार, माझ्या नवऱ्याची कार, असं नाही आहे. ते तिला कुठेतरी माहिती होतं आणि ज्या प्रकारे ह्याने बडेजाव केला होता त्याचं तिला थोडंसं बर्डन आल्यासारखं एकूणच जाणवत होतं की ह्याच्यावरून ह्याची चांगलीच धुलाई होणार आहे. आणि इनिशियली मला असं वाटलं की ह्याने हे केलं पण असेल, ह्याने घेतली असेल. कारण ज्या पद्धतीने हा म्हणत होता की सरप्राईज आहे आणि मी आता काहीतरी लवकरच करणार आहे आणि मला पण पाहिजे, माझी पण असणार आहे, मी पण घेणार आहे, तर मला असं वाटत होतं की ह्यानेच घेतली असेल. पण नंतर जेव्हा मी तो व्हिडिओ एकदम लक्ष देऊन बघितला, तेव्हा मला हे लक्षात आलं की ही कार ह्याने न घेता ह्याच्या भावाने घेतलेली आहे किंवा दोघांनी मिळून. त्याची पण शक्यता मला फार फार कमी वाटते. मला असं वाटतंय की ती कार टुनालनेच घेतलेली आहे. आणि इतकं ठगवेगिरी करून हा थांबला नाही, तर अजून ह्याने एक ऐलान केलं किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये असं लिहिलं की तुम्ही ओळखा आणि तुम्हाला आमच्याकडनं गिफ्ट मिळणार. आणि भिकार भक्त लगेच जमा झाले. मी आता त्याच्यावरनं भांडणं, आता त्याच्यावरून एकमेकांच्या उरावर बसतील की मी पहिले बोललेलो आणि मी तुला मेसेज केलेला, मी आदल्या दिवशीच केलेलं. अजून म्हणजे हे ऑलरेडी चालू पण झालं आहे कॉमेंट सेक्शनमध्ये. मी तर आदल्या दिवशीच सांगितलेलं, मी आदल्या रात्रीच्या व्लॉगमध्येच सांगितलेलं. सो म्हणजे काय ह्यांना गिफ्ट आणि काय पाहिजे ते गिफ्ट पण काय देणार आहे, हा काय देणार आहे. तुम्हाला टॉय कार देईल तो घेऊन तिथून, ती पण काहीतरी हॉट व्हील्स वगैरे घेऊन दिली तर तरी पण आपण खूप म्हणता येईल. ते पण नाही. हा ते येतात ना तिथे असं मार्केटमध्ये किंवा ते असे बसलेले असतात ना जत्रेमध्ये, तिथून असा प्लॅस्टिकची गाडी घेऊन देईल, त्याच्यावरती लिहिलेलं असेल MBW आणि ती तुम्हाला देईल गिफ्ट म्हणून. मी येडपट कुठले येड्या रॉनचे.
तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब व्लॉगमध्ये. आणि काल मी दाखवलं तुम्हाला, काल तुम्ही बघितलंच असेल की बड्डे होता. आणि हां, तेच बड्डे होता आणि बड्डेचं तुम्ही व्हिडिओ बघितला, तुम्हाला आवडला असेल. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की आज काहीतरी सरप्राईज असणार आहेत. आता आम्ही तिथे चाललो आहोत आणि रील कसं वाटेल, रील म्हणजे आम्ही तिथे खूप रील काढणार आहे. तर ते रील तुम्हाला कसं वाटेल ते सांगा. बघत राहा, मजा येणार आहे. बड्डे होता, हां बड्डे होता. तो बड्डे तुम्हाला कसा वाटला आणि रील आहे, आता रील कसं वाटेल. म्हणजे हे काय भाषा आहे, हे काय स्टेटमेंट आहे, हे काय बोलत असतो हा, काय ह्याला बोलता पण येत नाही मला. खरंच मंडळी खूप मोठा प्रश्न पडतो की हा कसं काय तिथे कोर्टामध्ये जाऊन काहीतरी तरी बोलावं लागत असेल. कोर्ट किंवा वकील, आपण टू बी स्पेसिफिक, एका वकिलाचं काम असतं ते सगळं त्याच्या बोलण्यावर आणि त्याच्या स्मार्ट आर्ग्युमेंट स्किल्सवर हे त्याच्यावरती बेस्ड असतं. पण हा साधी वाक्य बोलू शकत नाही, साधं एक वाक्य तो सरळ बोलू शकत नाही, त्याला पटापट सुचत नाही काय बोलायचं, तेच उलटसुलट करून रिपीटमध्ये बोलत असतो. सो हा कसं काय आर्ग्युमेंट्स करत असेल, हा कसं काय बोलत असेल. नुसतं मला वाटतं हा असे ते असतात ना कावळे, नुसते पेपर जमा करतात तसं काहीतरी पेपर, नाही तर मग हा तिकडे नुसतं असं हाजीर हो बोलायला जात असेल, तेवढ्या कामाला याला ठेवलं असेल. म्हणजे यार ते पण हा बोलू नाही शकणार खरंच. म्हणजे त्यांची पण काहीतरी नाही, खूप इज्जत असते आणि ते पण काम एकदम काहीतरी ऑनरचं काम आहे. पण हा आता ते पण नाही करू शकणार, विसरूनच जाईल काय बोलायचं आहे. हा जिरोच्या ऐवजी वजिरो बोलेल, हा असला आहे. म्हणजे हे कसे नमुने आहेत यार. चिमाई म्हणजे इतकी बदनसीब असेल ती चिमाई. हो का, काय मग बरं आहे ना, कसं वाटतंय. मला तर खूप 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 आनंद, अगदी डोळे दिपले माझे, दिपले. मग आता दिवाळी नाही करायची का, हां आग लावून टाकायची का, दिपवायची का, हां चिमाई म्हणजे इतनी बदनसीब चिमाई सासू म्हणून की दोन्ही जावई असे निठल्ले मिळाले बाबा. पण फक्त असं म्हणजे खानदानी पैसा असल्यामुळे पोरी मस्तपैकी मजा मारत आहेत, ते एक आहे. पण असं तुम्ही जर पर्टिक्युलरली जावयांबद्दल, जावयांचं कर्तृत्व जर म्हणायला गेलात तर अजिबातच काहीही नाही आहे. तो दुसरा एक लोंबत असतो आपला, त्याची तर पार इज्जत नाही आहे. ते तर मी तुम्हाला नंतर सांगेलच सेकंड हाफमध्ये पॉडकास्टच्या. पहिले आपण ह्याचं निपटवून घेऊया. आणि हा एक आहे, बघणार आहात, मजा येणार आहे, असं करणार आहे तसं करणार आहे आणि दुसऱ्याच्या ह्याच्यावर मलाई खात असतो. देवाशी म्हणजे ते किती खोटेपणा आणि किती हे करायचं ना, ज्याचं त्याला क्रेडिट द्यायचं. ठीक आहे ना, तू इतका जर मनाचा मोठा असतास ना, तू सांगितलं असतं अरे माझ्या भावाने घेतली तर काय झालं, आमच्या घरातच आली ना. पण माझ्या भाऊ इतका मस्त आणि इतकं त्याने काहीतरी कमवलं आहे आयुष्यात आणि हे त्याचं अर्निंग आहे किंवा हे ते त्याचं रिटर्न आहे, त्याच्या कष्टाचं फळ आहे, असं काहीतरी. म्हणजे तू प्राऊड वाटलं पाहिजे ना, की तू लोकांना असं कन्फ्यूज ठेवलं असतंस ना, की तू लोकांना असं खोटा एक पिक्चर क्रिएट केलं असतंस की तू घेतली आहे गाडी. म्हणजे तू किती कुचक्या मनाचा, कुत्सित मनाचा, स्वतः काय नाही करू शकत तू, फक्त ना तेच करते मामा मामींबरोबर इकडे तिकडे उड, छपरीगिरी कर, हां यो टू शोयो, तेवढीच तुझी लायकी आहे. आला मोठा फालतूचे गेम खेळतोय आणि गेस कर आणि हे करा, चल फट. नाही गेस करायचं, तूच ठेव तुझ्याकडे, उडव नाही तर फिरव, आम्हाला काय करायचं आहे फालतू. आणि ते बैलमॅन घालून फिरतो ना, जे काय घालतो कपडे बैलमॅनचे, ते आमच्या इथे ना 20-20 दिरहमला मिळतात. असे खाली रस्त्याच्या बिल्डिंगच्या खालची जशी दुकानं असतात ना छोटी मोठी, किंवा ती पण खूप जास्त झाली, ती पण म्हणजे हायफाय असतात बुटिक्स वगैरे. ते पण नाही म्हणत आहे मी, लिटरली म्हणजे ते असतात ना 10 to 10 डे अँड नाईट, डे टू डे असे जे शॉप्स असतात तिकडे 20-20 रुपयाला, 20-20 दिरहमला म्हणजे मिळतात, म्हणजे 400-500 रुपयाला. शी काय ते कपडे, काय तो अवतार, ते भाऊ आणि वहिनी कसे आणि हे दोघं बघा कसे. आणि त्या फुगीचं तर काय बापरे, एकदमच ते कानातले बिनातले घालून एकदमच चांदनी म्हणजे चांदनी बार देखो वाली चांदनी वाटत होती, एकदम चांदनी. आटे जैसा रंग है तेरा, बदक जैसे गाँव, एक तू ही कंगाल है फूगी, बाकी सब धनवान.
हिच्या बाबतीत सगळं उलटे है। ये एक ही कंगाल है क्योंकि इसका कंगाल पति इसको रोडपति मिला है, बाकी को करोड़पति मिला है, इसलिए वो खुश है, कुछ कर रहे हैं ज़िंदगी में, कुछ अचीव कर रहे हैं, खुद अपने बलबूते पे कुछ कर रहे हैं। बस इसका कुछ नहीं है, बस यही है, बस असे दात विचकायचा, दातात अडकलेला काढायचा। ए डब्बी, काय करतो तू? असं काय करतो तू? लवकर ये ना, किती वेळ आणतो नुसता? किती नुसतं ना, तुला कंटाळा आलाय मला अगदी, नुसतं ना तुला अजिबात नाही, तुला तिला घेता पण नाही येते, नुसतं घे ना तिला जरा, नुसतं वैताग, एक फोटो पण नाही काढायला दे, मग फोटो काढ ना छानपैकी। हा नुसतं नाही, काय नाही करायचं तुला, नुसतं इकडे तिकडे 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 नुसतं बडबड बडबड, तो कॅमेरा ठेव बाजूला आणि मग फोटो काढ आधी, नुसतं काय नाही, मला कंटाळा आला, मला ना वैताग आलाय आम्ही तुझं। हिचं असं चालूच असतं हिचं। आता तिचा फोटो काढून देतो, मग मी तुमच्याशी बोलतो, खूप मज्जा येणार आहे। दादा आणि बेटना पण फुल एकदम काढली याची, बस झालं याची नाटकं, आणि खूप ह्याचं टॉलरेट केलं अक्षरशः। म्हणजे तो जे आठवडाभरा आधीपासून जे सुरू झालेला ना, की असं आहे तसं आहे, आणि चाचू हे देणार आहे, आणि चाचू असं करणार आहे, आणि चाचू चाचू म्हणजे स्वतःच्या ह्याच्यावर जी खपवत होता ना, ते तसंच ती बेटना वैतागलेली वाटत होती, आणि ती त्या अपॉर्च्युनिटीचं वेटच करत होती की असं काहीतरी होईल, काहीतरी विचारेल आणि मी असं देईल याच्या तोंडावर उत्तर। आणि तसंच झालं। ह्याने जेव्हा सगळ्यांचे रिव्ह्यू मागितले, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं, तर बेटना बोलली की आम्हाला ऑलरेडी माहिती होतं सरप्राईज। शी म्हणजे तू कसा आहेस यार, म्हणजे कसं ना एखादा माणूस स्वतःची अशी, आणि एकतर त्यांच्याच जावयाने गाडी घेतली, आणि हा त्याच्या सासऱ्याला विचारतो, भावाच्या सासऱ्यांना, तुम्हाला सांगितलेलं का? अरे वा, तुम्हाला सांगितलेलं का? अरे वा, म्हणजे तुझी ती चिमाई कशात काय नाही आली तिकडे चिमकत, आणि तू आपला त्यांनाच विचारतो, म्हणजे तुझं सॉलिड आहे, तू उगाच कोणाला सगळं गाव गोळा केलंस। आजकाल तर त्या चिखल्याला बायकोसाठी सारखा बोलवतो वाटतं, चिखल्याच्या बायकोला बघितल्याशिवाय ह्याचं काय पूर्णच होत नाही असं दिसतंय तिचं। पण तुम्हाला एक सांगते मंडळी, काय प्रोफाईल बघाल तर वा 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 बा, आता म्हणजे वेगळंच असं, हे कसले वेगळेच डॉक्टर आहेत, वकील आहेत, सगळं काहीतरी वेगळंच आहे, वेगळ्या दुनियेतले आहेत, हे कुठल्या तरी पॅरलल वर्ल्डमधले आहेत वाटतं, हे नॉर्मल जगातले नाही आहेत अशी वाटते तुम्हाला। ती पण असं वाटेल की फुगी परवडली, ही नाही परवडायची एलियन। आणि मला असं वाटतंय तो तिकडे मोठा आगळा बंबा बोचुमॉन, तो म्हणूनच लगेचच काय एफर्ट घेतले त्याने, जसं हिला बघितलं आता तर ढबीचं तिकडे जातं लक्ष म्हटल्यावरती बोचूचा जीव वर खाली झाला वाटतं, तर लगेच बारीक बिरीक आणि असं सगळ्यांकडे फ्लॉन्ट करते। त्या भावाला, त्या टुनाला विचारत होती मला काय गिफ्ट देणार, मी बारीक झाली म्हणजे काय, तू बारीक आहे त्याच्यासाठी झाली आहे? हां काय बोलते या पोचूला ना, एकदम वाह्यात बाई आहे, जिथे मिळेल तिथे फक्त तिला ना त्या फनी बरोबर बोलायचं, किंवा फनी बरोबर काहीतरी असं चार प्रेमाच्या गोष्टी तिच्याने होत नाहीत। नकोच बाई, तू ते करूच नको, कारण जेव्हा करते तेव्हा ते इतकं फेक वाटतं, पण एकदम बाकी सगळ्या बरोबर आहे ना, एकदम असं गोडी गुलाबीने विदाऊट एनी एफर्ट, बिलकुल तिला असे एफर्ट घ्यावे लागत नाही, नॅचरली असं निघतं असं की मला काय देणार, मला घेऊन जाणार, मला फिरवणार, मला हे करणार, मला ते करणार, म्हणजे समोरच्यांना इंटरेस्ट असो वा नसो बचू गळ्यात पडते। आणि भावाने पण मस्तपैकी काटला। भावाने तर एकच असं बोलतात ना वन लाइनर, एकच अशी लाईन मारली ना, बास खतम, सो बात की एक बात। हा जे बोलेल तेच खरं आहे, हा जे बोलेल तेच बरोबर आहे, तुम्ही तेच बरोबर आहे, बरोबर एकदम बरोबर। ह्याने एवढं मोठं काय भाषण दिलं की हवं होतं ना, मग आम्ही असं ठरवलं ना, मग आम्ही पितृपक्षाच्या आधी गाडी बघितलेली, मग पितृपक्षामध्ये आम्ही विचार केला, मग पेट्रोल घ्यायची की डिझेल, मग आम्ही ती पेट्रोलची घेतलेली, मग ते कॅन्सल केली, मग आम्ही डिझेल आहे ना, आम्ही असं फिरत आलेलो आहे ना तर दादाने काय नाही, जास्त काय नाही, आहे ना नाही, होय ना नाही, काय नाही, बरोबर, हा जे बोलतो तेच बरोबर आहे, हा जे सांगेल तेच खरं आहे। म्हणजे इन शॉर्ट हा पकवतोय, काही बडबड करतोय, येडा आहे, काही सांगतो, पण ठीक आहे, तुम्ही असं समजा की हा जे बोलतोय तेच बरोबर आहे, जास्त डोक्याला काय ताण देऊ नका, कारण आता जास्त बोलला ना तर बाकीचे कोणी टाक्की करायच्या ऐवजी दादाच टाक्की करेल याची, इतका बोलतो, अति करतो, अति म्हणजे कुठे थांबावं हे या माणसाला कळतच नाही। ह्याची पूर्ण इज्जत काढल्याशिवाय, ह्याला हाडतूड केल्याशिवाय, हटफुट आणि डायरेक्ट, म्हणजे असतात ना काही लोक ज्यांना चांगलं सांगून किंवा आडून किंवा असं थोडं सांभाळून घेतलं आपण तर ते अतिच करतात। त्यांना जोपर्यंत तुम्ही फटकारत नाही, जोपर्यंत त्यांना डायरेक्ट बोलत नाही, तोपर्यंत त्यांच्या डोक्यात काही शिरत नाही। हा ढबी त्यातलाच एक आहे।
आणि बाकी तिथे तुम्ही सगळं ओव्हरऑल बघितलंच असेल, पेपर साईन करताना कोण साईन करत होतं, त्याच्यानंतर आतमध्ये कोणी फर्स्ट ड्राईव्ह म्हणजे जी गाडी बाहेर काढतात, जेव्हा हँडओव्हर होतात कीज आणि जेव्हा आपण गाडी बाहेर काढतो तेव्हा कोण गाडीत बसलं, कुठलं कपल गाडीत बसलं. त्याच्यानंतर तुम्हाला अजून हवं असेल तर बेटनाने तिच्या इन्स्टा पेजवर स्टोरीला पण लावलं आहे. सो देर आर सो मेनी प्रूफ की ही गाडी कोणाची आहे आणि मलई कोण खाते आणि हुशाऱ्या कोण करते आणि कोण, म्हणजे ना सिरियसली कसे लोक असतात ना. आणि ह्याला म्हणजे हा इतका बालबुद्धी आहे. हा पहिले म्हणायचा की दादाला आवडत नाही, दादाला असं तिकडे फिरणं आवडत नाही, असं खर्च करणं आवडत नाही. अरे तोच खरा आहे, त्यालाच डोकं आहे, त्याला माहिती आहे कुठे काय कसं वापरायचं आणि स्वतः कमवलेल्या पैशाची किंमत असते ना ती आहे त्याला. त्याच्यामुळे तो डेफिनेटली प्रोग्रेस करणार. आणि तू बस पापाच्या जीवावर इकडे तिकडे पोळ्या शेतात आणि कुठे कुठे व्हिएतनामला आणि योयो टू शोयोमध्ये फिरत बस आणि मामा मामीची हे करत बस मस्तपैकी. ते तू तेवढंच आयुष्य जग, त्याच्या पुढे तू नाही जाऊ शकत. आणि फक्त फ्लॉन्ट कर दुसऱ्याच्या जीवावर बस, बैलमॅन घालून. आणि सगळ्यात मोठा पुरावा हा होता की चावीच्या बड्डेला का चावी हातात घेतली, का नाही नन्नूच्या बड्डेला. म्हणजे हा इतका तर दिलदार नाही आहे, अजिबातच नाही आहे. हे याच्या अंड वक्तांना पण माहिती आहे, भलेही ते अग्री नाही करणार, पण हे एकदम दडदडीत पुरावा आहे आणि हे सत्य आहे. आणि हे लपून छपून एक्सेप्ट केलं तरी चालेल अंड भक्तांनी, पण हा इतका आहे ना चन्नी की तो असा कोणाला दुसऱ्याचा ह्याला वगैरे एवढं क्रेडिट नाही देणार. एवढा काय तो हे नाही आहे, दिलदार अजिबातच नाही आहे, एवढा काय तो नाहीच आहे. तर तो कशाला चावीच्या बड्डेला कारची चावी किंवा स्वतःची अचीवमेंट अनलॉक करेल, बिलकुल नाही. आता त्याच्या मुलीचा बड्डे येतच होता, तो त्याने त्याला केलं असतं आणि इतकं हे केलं असतं आणि इतकं बापरे फुगी तर असं मला खरंच खूप बरं वाटतंय, खूप छान असं डबी ना, खरंच तो खूपच हुशार आहे आणि खरंच आय एम रिअली प्राऊड वाईफ आणि करून रेकली असती. पण अजिबात काही तुम्ही बघितलं का, काही नाही, नुसतं मम करत होती ती. त्याच्यामुळे ह्याच्यावरून साफ क्लिअर आहे की ते कोणाचं आहे आणि कोण उगाचच ॲक्टिंग मारते. आणि आता येऊया आपण बच्चूकडे, बच्चू द बोचूमॉन. एकतर बोची हे म्हणजे खरंच इतकी हे ना, काय बोलावं, फुकट म्हणावं की अजिबातच काही हे नाही, कुठे पण यायचं, आपला प्रेझेन्स असला पाहिजे. अरे म्हणजे ह्याच्यावरनंच कळतं, सिद्ध झालं की तुम्ही लोक किती मतलबी आहात आणि किती असं फक्त मोठेपणा करायला आणि कुठेतरी कॉन्टेंट छापायला कसे गोळा होता. जिथे तुमची खरी गरज आहे तिथे तुम्ही नाही आहेत. म्हणजे आता ती सासू वगैरे ती तर म्हणजे उभंच करत नाही, फुगीची सासू वगैरे या लोकांना जास्त हे करतच नाही, एंटरटेन करतच नाही आणि ह्यांची गिनती तोत्यामध्येच करते. सो त्याच्यामुळे तिच्याकडनं ते एक्सपेक्टेड नाही आहे. पण हा आणि हिची बहीण बापरे, म्हणजे माझ्या दुसऱ्या मुलीसारखीच आहे आणि माझी बहीण माझं सगळं आहे आणि माझा जिज्जा आधा घरवाला आहे. पण सासू पडली, सासूचं एवढं झालं तरी कोणी आलं बघायला, विचारपूस करायला, सगळं करायला वेळ आहे, सगळं टाईमपास करायला वेळ आहे, बाहेर फिरायला वगैरे सगळं त्याच्यासाठी बरोबर वेळ काढता येतो. पण एवढं जर तुमचे सलोख्याचे संबंध आहेत, एवढे जर तुम्ही जेन्युइन आहात, तर एखाद्याची आई जर आजारी आहे किंवा ती पडली आहे किंवा काही असं झालं आहे तर बघायला जायला तुमच्याकडे वेळ नाही. आता कोणीच नाही आलं ना. ते म्हणजे बघा, ज्या मामीला आत्तापर्यंत कधीच बोचूने म्हणजे फॉर व्हॉट एव्हर रिझन बोचूने बोलवलं नाही किंवा बोचू बोलवत होती पण ती आली नाही, ते सगळं म्हणजे त्या आनंदाच्या क्षणी ती आली नाही. पण ती मामी आज जेव्हा काहीतरी खरंच प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन होती तेव्हा ती आली, भेटायला आली. ह्याला म्हणतात माणुसकी. पाटगावच्या मामीचं बोलते मी. तर ही माणुसकी असते. आणि हे बाकीचे मामा मामी हे थिल्लरपणा, चायनीज मामा, हे सगळं करायला तिकडे हा हा हु ही करायला बरोबर आहेत. हे फालतूगिरी करायला हे सगळे फालतूगिरीचे साथीदार आहेत. पण आता ह्यांच्यापैकी एक जण पण कोण आलं का भेटायला? बाकीचे तर चला लांब आहेत, त्यांनी पण यायला हवंच होतं. जेव्हा तुम्ही ही सगळी फालतूगिरीसाठी एकत्र येता तर त्या व्यक्तीच्या घरी तिच्या सासूला वगैरे बघायला तुम्ही आला नाहीत, ह्याच्यावरून तुमचं कॅरेक्टर कळतं. बट अदर दॅन दॅट
ते आपण त्यांना एक बेनिफिट ऑफ डाऊट देऊया की ते लांब राहतात. पण ह्याचं काय, हा इथल्या इथे राहतो, फालतूचा असा नुसता आहे त्या मुलीला घ्यायला यायला आणि फालतूचे डायलॉग मारायला की मी तुझा बॉयफ्रेंड आहे ना, ते एवढूशा मुलीला हा डुकऱ्या बॉयफ्रेंड बोलतो. अरे लाजते काय, मी तुझा बॉयफ्रेंड आहे, तिला काय कळतं, तू काय तिच्या डोक्यामध्ये घालतोय, काय बोलतो फालतू. लहान मुलींना तरी सोड, थर्ड क्लास माणूस. पण त्याला असं नाही की जरा वर जाईन आणि जरा भेटून येईन. हां, जर घरात कोण नसतं तर बरोबर गेला असता ना तू बोचुमनला भेटायला. पण आता सासूला भेटायला कशाला जाईल हा. आणि बहीण तर बापरे दातविचकी, तिचं तर काय बाबा, नावाची नुसती इंडिपेंडेंट आहे, बाकी काय नाही, नुसती आपलं फक्त ते गिफ्ट घ्यायचं माहिती आहे. जरा पण अक्कल नावाचे आणि मॅनर्स नावाचा प्रकार नाही आहे त्या मुलीला. आणि हे लोक गेले आपले लोमत्यासारखे. लोमत्या तर कुठून पण लोंबत असतो, वेळात वेळ काढून. त्याला तर अजिबात कणाच नाही आहे, त्याला अजिबात हेच नाही आहे, काहीच नाही त्याला असं वाटत. आता एवढं सगळं केक कटिंग वगैरे झालं तरी 10:30-11 वाजता लोकांच्या घरी जेवायला. अरे जेवून तरी जायचं होतं घरी. तिथे म्हणजे लेट गेलात तर गेलात तुम्ही खऱ्या मनाने. म्हणजे तुम्हाला असं होतं की नाही जाऊ दे, जाऊन येऊया म्हणून, किंवा तुमची मुलगी होती तिला पिकअप करायचंच होतं, चिमाईला घेऊन यायचं होतं, व्हॉट एव्हर रिझन. तर जेवायला कोण जातं लोकांच्या घरी 10:30-11 वाजता. गेला आपला लोंबत. आणि नंतर तिथे जाऊन तिथे याला कोणी म्हणजे इतका मुळात हेच आहे की जर बायकोच भाव देत नाही, बायकोच कुठे ठेवला नाही आहे बायकोने, तर इतर लोक काय करणार आहे. ती पुढे चालते मागून, हा ॲज युजल चाबूवर कॅमेरा मारत बोचुमनचे कॅप्चर करत चाललाय. आणि ती एकदम सुरू आल्याबरोबर एंट्री मारल्यापासनं हिचं फ्लर्टिंग एकदम जोरात चालू की काका हँडसम दिसता, काका एकदम खुशीत एकदम. आणि काकाने बघितलं जसा हा लोमत्या येतोय मागून, लोमत्या म्हणाला काय म्हणता काका, कसे आहे, बरे आहे ना. तर काका लगेच तो दरवाजा पहिले बंद करून ये. लोमत्या परत मागे फिरला. एखादी बाई असली असती तर म्हणाली असती की तू थांब, मी करते बंद. पण ही नाही, ही पुढे अजून पुढे हिची लाईन होती ना, एकदम वेडी झालेली, पिसाळलेली. बाकी बघितलं नाही ने की एकदम पागलच होते. तो ढबीचा भाऊ सगळ्यांना बघून बहुत जादा, म्हणजे काय कुणाला बघू आणि कोणाशी बोलू आणि कोणाला कुठे ठेवू आणि काय करू. आणि माझी फिगर, माझे इंजेक्शन घेऊन झालेली, रिड्यूस झालेले हे कोणाला दाखवू आणि कोणाला नको असं तिला झालेलं. तर घुसली आतमध्ये पहिले आत. आणि एकदम असं मी वजन कमी केलं आहे, ते वजन कसं कमी केलं आहे ना सगळ्यांना माहिती. असं रातोरात कमी नाही होत. हां, किती घासायला लागतं किती. आता आपलीच एक सबस्क्रायबर आहे, तिला मी ह्याच्यावरती इन्स्टावरती फॉलो करते. ती चॅलेंज घेतले तिने, म्हणजे फिट चॅलेंज. तर त्याच्यामध्ये ती डेली काय ना काहीतरी अपलोड करत असते. मला वाटतं आता बरेच महिने झाले, तरी नाही म्हटलं तरी 4-5 महिने 6 महिने, आय डोंट नो किती, पण 3च्या वर तर नक्कीच झाले. आणि शी इज ट्राईंग सो हार्ड, शी इज इटिंग हेल्दी, शी इज डुईंग एक्सरसाइज, शी इज डुईंग रेग्युलर रनिंग आणि पोस्टिंग. सगळं जे काही ती दिवसभरामध्ये जे काही करते ते सगळं पोस्ट वगैरे करते. तर ते सगळं करून ती आता म्हणजे समहाव थोडी आता तिच्यामध्ये चेंजेस येत आहेत. आणि दिस इज अ नॅचरल ट्रान्झिशन. जे बोचूचं झालं आहे हे अजिबातच डाएट आणि एक्सरसाइज करून झालेलं नाही आहे. तिने कुठली तरी गोळी अथवा कुठलं तरी इंजेक्शन घेतलेलं आहे, जे आजकाल सर्रास उपलब्ध आहे. त्याचे खूप भयंकर साईड इफेक्ट्स आहेत. पण ते जेव्हा कळेल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. बाकी डॉक्टर घरात असून तर काही कामच नाही आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे, त्याचं कोण ऐकत पण नाही. सो तसं आहे. आणि ती एकदम वेड्यासारखी आता त्या झोनमध्ये आहे की मी बारीक झाली आणि मी आता असे कपडे आणि मी कोणाला दाखवू आणि कोणाकडून तारीफ हिची कोणी करत नाही, तर ही स्वतःच समोरून सांगून ते काय ना काहीतरी अटेन्शन ग्रॅब करण्याचा प्रयत्न करते. आणि ह्या लोमत्याला अजूनही म्हणजे ह्याला ना एकदा हा फटकावणार आहे कोणतरी, हा फटके खाल्ल्याशिवाय थांबणारच नाही. याला खूप घाणेरडी सवय लोकांच्या बेडरूममध्ये घुसायची. त्या फुगीच्या सासूबरोबर बोलत कसे आहे काय आहे करत ती बेडरूममध्ये चाललेली, तिच्या मागून हा कॅमेरा घेऊन आणि बेडरूममध्ये तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसते की कुठे येतोयस तू. तरी पण हा आपला नाही, अजून कोण आहे आपली गँग, अजून काय गँग बिंग, तिथे कोण तुझी गँग नाही आहे, तिथे सगळे आतमध्ये बसलेत. हां, दुसरे
भुरगे एक्सटेंडेड फॅमिली आलेत गावावरनं, चाललंय गँग बघायला. ती पण बाई म्हणेल की बापरे, नशीब मी बेडरूममध्ये चालले, बाथरूममध्ये चालले, तिथे पण घुसला असता काय बघायला. कसला माणूस आहे रे, म्हणजे तुला जरा पण लाज नाही. कसलं म्हणजे काय, आता तू काय झालं म्हणजे तुला अक्कल येणार आहे बेशरम कुठला. आपलं काय, आपलं काम काय, आपली डिग्री काय, आपण कोण आहोत. जरी फेक आहोत पण समाजामध्ये तर आहे ना, आपण खरं म्हणून दाखवतोय ना. हे असं वागतात शी. आणि ती मुलगी काय गिफ्ट फोडते, त्या मुलीला पण नाही शिस्त. सांगितलं तरी पण आपण गिफ्ट दिल्या फोडायचं. ठीक आहे ती लहान आहे पण तुमचं लक्ष पाहिजे ना. आई दुसरीकडेच बिझी आहे, काहीतरी दुसरेच काहीतरी लोकांना इम्प्रेस करण्यामध्ये, बाप खाण्यात बिझी आहे. आणि वरून तुला हे पाहिजे, तुला अजून तू आलाचं बिरडं खाणार. मग ढबी डुकरे एकदम मनातलं बोलला. ढबी डुकरे बोलतो, अरे पाण्याचं बिरडं तर पाहिजे ना, पाण्याचं बिरडं तर पाहिजेच पाहिजे. पाण्याचं बरोबर डुकरेला पण माहिती आहे की पाणी घातलेलं बिरडं बनवते म्हणून. आणि नंतर हा खाण्यात बिझी, ती आई तिकडे बिझी, आणि मुलगी आपली गिफ्ट फोडते आपली दुसऱ्यांना, मुलींना आलेले. आणि म्हणे की ती अशी वागते, ती तशी वागते. तुम्ही तिला कंट्रोलच नाही केलं आहे. तुम्ही तिला कसं वागायचं तुमचं लक्षच नाही. तर ती वागणारच ना. तिची एक्झाम चालू आहे म्हणे, एक्झाम चालली आहे. कसली एक्झाम, तशी तर एक्झाम नसते पण असं असतं थोडं असं कळायला की किती त्यांनी मुलांना येत आहे नाही येत आहे, तर ती आयडिया मिळते म्हणून. पण म्हणून ते पण जे पण काही आहे ते कधी करते ती. कारण त्या दिवशी तर अख्खा दिवस ती तिथेच होती, भटकत नाही म्हणजे पार्टीला टाईमपास करत. मग दुसऱ्या दिवशी पण कुठे घेऊन गेली, मग तिकडे खर्च केला. आज टाकलं ना, खिसा रिकामी झाला. काय टायटल देते, खूप मज्जा केली पण खिसा रिकामी झाला का पॉकेट रिकामी झालं. काय ती भाषा. आणि कुठे म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग सगळ्याचेच वांदे आहेत. आणि ॲज युजल व्लॉग तर एंड असा प्रवचनाने झालाच पाहिजे. आपल्या मुलांचा जन्म म्हणजे आपल्या आईंचाच एक दुसरा जन्म असतो. आणि आई मला नेहमी म्हणायची की तुम्हाला मुलं होतील तर तुम्हाला कळणार पण नाही की किती पटापट दिवस निघून जातील. आणि खरंच तसंच झालं. म्हणजे किती पटापट दिवस गेले. आता हे पण 2 वर्षाचे होतील आणि माझी मुलगी पण एक 6 वर्षाची होईल. ओ माय गॉड, मला 6 वर्ष झाली आई होऊन. मला तर वाटतच नाही, अनबिलिव्हेबल आहे हे सगळं. आणि खरंच या सगळ्या जर्नीमध्ये खूप मजा आली आणि खूप छान होता. मी खूप थकली पण ठीक आहे, खूपच मस्त वाटलं. आणि खरं भुर्गे फॅमिलीला खूप 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 शुभेच्छा. आणि बेटना खूपच छान दिसत होती आणि फुगी अजिबातच छान दिसत नव्हती. तिला काही कळतच नाही. पण खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून, खूप मजा आली. आणि आता आम्ही अजून बिझी असणार आहोत, तर ते काय असणार आहेत ते तुम्हाला लवकरच कळेल. कारण जेव्हा हे लोक काहीतरी करतात तर मी पण काहीतरी करणार म्हणजे करणार. आणि आता मी काय करणार ते तुम्हाला कळेलच. गॅस करा, त्याचं गॅस करता माझा पण गॅस करा, गॅस कर दो. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. काय रे बाबा देवा, एकापेक्षा एक नमुने आहेत रे बाबा. बाकी तुम्ही मला सांगा तुमचं काय कुठपर्यंत आली तयारी, फराळ बिराळ रेडी झाला की नाही. आणि जे काही आजचं पॉडकास्ट होतं ते तुम्हाला कसं वाटलं ते पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. फेसबुकवर पण किल्पाचं एक शॉर्ट हे टाकलं आहे, ते पण चेकआउट करा. थोड्या दिवसात मी इथे पण टाकेन, म्हणजे जे कोणी फेसबुकवर नाही आहेत त्यांना इथे ते मिस व्हायला नको म्हणून. कारण दोन्हीकडे मी वेगळ्या वेगळ्या गोष्टी टाकत असते. सो दॅट्स इट फॉर टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये उद्या. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.